तर मित्रांनो, आज आलो होतो आम्ही प्रोझोन मॉलमध्ये द कॉन्ज्युरिंग द लास्ट राईट बघण्यासाठी. तर मूवीचं फिलिंग कसं आहे ते तुम्हाला समोर कळणारच. मी रिव्ह्यू बघितले, कोणी चांगलं नाव ठेवलं, कोणी वाईट नाव ठेवलं. तर बघूया, तरी सांगू तुम्हाला कसं आहे. तुम्ही कंटिन्यू करत राहा आपला ब्लॉग. आणि हा जास्त मोठा नाही, थोडाच ब्लॉग असेल. आणि तर बघत राहा तुम्ही, सांगत राहा मी तुम्हाला. खूप असे आम्ही एक जण नव्हे तर आम्ही 5-6 जण आज कॉन्ज्युरिंग द लास्ट राईट बघण्यासाठी आलेलो आहे. आणि प्रोझोन मॉलचा माहोल तर तुम्हाला माहिती आहे, खूप असा भारी असतो. खूप अशी गर्दी आहे. तर रात्री टाईम झालेला आहे 10, तरी पण अशी अत्यंत अशी गर्दी आहे. आणि माझ्यासोबत सगळं भित्रक मुलं आणलेले आहे. मी हे जेव्हा घाबरते, हे दणादण घाबरते. त्यांना एवढी भीती कशाची वाटते काय माहीत, म्हणून मी त्यांना एवढे 5-6 जण आम्ही आलेलो आहे. तर तुम्ही कंटिन्यू करता, मी तुम्हाला शॉर्ट दाखवतो आणि तुम्हाला रिव्ह्यू खरं सांगायची आहे ते. ओके. पचका करायची सवय प्रत्येकाला लागलेली आहे. जसं आम्ही ते आलो तसे आमचे 2-3 मेंबर गायब झालेले आहे. काय तर त्यांना ताण लागली म्हणे, तर आता त्यांच्यासाठी आम्ही ते थांबलेलो आहे. मागे सुद्धा अशी लाईन लागलेली आहे कॉन्ज्युरिंग द लास्ट राईट बघण्यासाठी. तर आम्ही लाईनीमध्ये लागू आणि त्यानंतर मध्ये जाऊन त्यानंतर तुम्हाला सांगतो. आमचं झालेलं आहे. आता मध्ये आम्ही मूवीच्या याच्या थिएटरमध्ये एंटर केलेलं आहे. आणि आता आम्ही थेट आमची स्क्रीन मुलं बघत आहे. कोणती स्क्रीन आहे ती माहीत नाही, कदाचित माझ्या अंदाजाने 4थी स्क्रीन असेल आमची. हा स्क्रीन नंबर 4 आहे. आणि आमची आता थेट आम्ही थिएटरमध्ये घुसत आहे. आणि आता तुम्ही बघू शकता आम्ही थिएटरच्या बाहेर आहे. आणि आता मी दरवाजा उघडतो आणि फायनली आपण एंटर केलेला आहे कॉन्ज्युरिंग द लास्ट राईट बघण्यासाठी. खूप असं मजा येते. तुम्हाला तर काही दिसणार नाही इथे, तर बघत राहा. तरी माग बघा. आता फायनली आपण इथे सीट भेटलेलं आहे. आणि आपण बघू शकता सगळ्यात लास्टच्या सीटावर आहे. आणि लास्ट सीट आपण बुक केलं आहे, कारण थिएटरची फिलिंग घेण्यासाठी आपण लास्ट सीट बुक केलं. माझ्यासोबत ओमॅन, निकम आणि दाराडे इकडे सगळे आपले मुलं आहेत. आणि आपला मूवी आणखी सुरू झाला नाही. तर धन्यवाद. दोन आहेत पाय, कोण एकाकडे पाहिले. इंटरव्ह्यू झाला आणि अर्धा पिक्चर झाला इथे. अद्याप आम्हाला आणखी भूत दिसला नाहीये. तर दुसऱ्या ॲपमध्ये बघूया आपण भूत दिसतं का नाहीये. पिक्चर पाहिजे तसा एवढा भारी नाही आवडला मला. त्याच्यापेक्षा जर परम सुंदरी, बागीपोर, अरण्य जर बघायला गेलो असतं तर खरंच बरं वाटलं असतं. परंतु इथे हात झाला आणि अद्याप आम्हाला भूत दिसलेलं नाही. भूताच्या आशेने आम्ही सगळेजण आलो होतो, पण भूत काही दिसलं नाही. डिसअपॉइंटमेंट आहे कॉन्ज्युरिंगचे जे फॅन बेस आहे त्याच्यासाठी. आणि यानंतर बघूयाच आपण सेकंड हाफमध्ये आपल्याला भूत दिसतं का नाही. तर आपला व्लॉग कंटिन्यू करा. भूत येते रे. आपला पिक्चर आता संपलेला आहे. सक्सेसफुली असा फ्लॉप पिक्चर आपला गेलेला आहे. काय पिक्चर होता मित्रांनो, याला काही काम नव्हतं. 110 घंटा लावला आम्हाला. 1% असा चांगला पिक्चर नव्हता मित्रांनो. इतकं बोर झालं. कोणीतरी अशी चांगली कमेंट करा पिक्चर बाबतीत. इतका भंगार पिक्चर काय ती. जर खरंच जे युट्यूबला रिव्ह्यू करतात ना, त्यांनी खरंच इमानदारीने रिव्ह्यू केला पाहिजे. आज आम्ही मूवी बघण्यासाठी आलो. 1% भूत नव्हतं त्याच्यात. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये काही क्लिप दाखवीन, तेवढेच फक्त. त्यामध्ये व्हिडिओ बघा, आपल्या भैया भेटले आपल्याला. चुत्या पिक्चर होता एकदम असा. 1% त्यामध्ये हॉरर पिक्चर नव्हता, काहीच नाही. आम्ही आलो, पैसे बर्बाद केले. तुम्ही येऊ नका, आमच्या सगळ्यांना सांगणार. तुम्ही पैसे बर्बाद करून द्या, तुमच्याकडे जास्त झाले असले. आणि खूप असा भावना पिक्चर मी तुम्हाला. हे बघा, मॉल इथे बंद झालेला आहे. मॉलला लुटू आपण. आणि रात्रीचा क्षण बघा तुम्ही मॉल मध्ये कसा असतो. पूर्ण मॉल मध्ये कोणीच नाही. पूर्ण मॉल मध्ये बा. तुम्ही डान्स लय भारी केला बरं का, त्याच्यामुळे कॉमेडी झाली. धन्यवाद. सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. ब्लॉग आता तुम्ही बघू शकता की आपली फॅन फॉलोइंग अशी बऱ्याचपैकी वाढत आहे. असं नाही की बळजबरी आहे, पण विषयच नाही. फॉलो करावंच लागतं, सबस्क्राईब करावंच लागतं. आपले सबस्क्रायबर असे मस्तपैकी आता वाढत आहे. विषयच नाही, हार्ड विषय एकदम. आणि सगळे चालले आता घरी. लिफ्ट न कशाला चालले काय माहिती. आता आम्ही एक्झिट मारतो आणि घरी जातो. निवांत असं झोपून राहतो. मला वाटलं पिक्चर बघू, भीती वाटत. 1% भीती. पूर्ण फ्लॉप.
तुम्ही बघू नका, आम्ही बघितलं. तर चला, आजचा व्लॉग एवढाच होता आपला. तुम्हाला काय क्लिप टाकले तेवढे बघा, तेवढंच द्यायचं. पूर्ण क्लिप आहे बरं का. मी तुम्हाला जेवढं क्लिप टाकेन तेवढंच पूर्ण क्लिप. इतका माराचा पिक्चर होता, माईचा फोदाय पिक्चर. सॉरी गाईज, मी तुम्हाला ज्या ब्लॉगमध्ये थोडंफार क्लिप टाकलेले आहे तेवढंच पिक्चर आहे. तुम्हाला जर लईच असं सुटला असेल की बघायचं शे काय सांगतात, मी तुम्हाला शेवटी 2-3 तेवढं क्लिप टाकले बस. त्याच्यावर 1% पिक्चरमध्ये काही इंटरेस्ट नाही आणि त्यावर काही 1% चांगलं पिक्चर नाही. तुम्ही येऊ पण नका, पैसे बरबाद करू नका. धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या आणि घरी आराम करा. आज रात्री खूप टाईम झाला. रात्रीचा माहोल बघा छत्रपती संभाजीनगरमध्ये. तर आता मी आणि मित्रमंडळी आता इथून पायी जाणार, रिक्षापेक्षा काही करणार नाही. फिरत आणि जाऊ, झोपून राहू. तुम्हाला माहिती आहे आपला ब्लॉग संपलेला आहे. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.